अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलीक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र रामकृष्ण हरी यांनी सुरुवात करत आहोत। हरी जय जय राम, राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी, हरि जय जय राम, राम कृष्ण हरी। राजा राम, राम कृष्ण हरी, राजा राम, राम कृष्ण हरी, हरि जय जय राम, राम कृष्ण हरी, हरी जय जय राम। टाळ्या वाजवून तुम्ही पण म्हणू शकता म्हणा, राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, कृष्ण हरी, हरी जय जय राम, राम 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 कृष्ण हरी। सावळे राम
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील 38वा श्लोक आहे. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जय जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम वाप्स्यसि. माऊली दुसऱ्या अध्यायाच्या 226व्या ओवीमध्ये त्या संस्कृत श्लोकाचं प्राकृतमधलं विवरण सांगताना म्हणतात की सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. सुखाने खूप आनंदित होऊ नये, दुःखाचा फार विषाद बाळगू नये आणि लाभालाभाचा विचार मनामध्ये ठेवू नये, असा सोपा मराठीमधला त्या ओवीचा अर्थ आहे. आज आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्या कडलक परिवाराचे आधारवड, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, निवृत्त मुख्याध्यापक कैलासवासी सोमनाथ काशीनाथ कडलक सर यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही एक प्रयोग आपल्या सगळ्यांच्या समोर करतो आहोत. त्या प्रयोगाला नाव दिलेलं आहे संगीत भजन. फार गडबडून जाण्याची गरज नाही, 3 भ लक्षात ठेवले तरी चालतील. थोडंसं भाषण, जरासं भजन आणि भरपेट भोजन, अशा पद्धतीनं आपण हा सरांचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आपल्या सगळ्यांचं कडलक परिवाराच्या वतीनं मी आणि आमचे सहकारी मित्र राऊत सर. खरं आता राऊत सरांबद्दल काय सांगायचं, पदव्या पण शिल्लक ठेवले नाही. कारण विनोदाचार्य, जे भागवताचार्य, रामायणाचार्य सगळ्या पदव्या संपल्यात आता. पण एक गोड गळ्याचा आणि गोड स्वभावाचा माणूस हा एक मला वाटतं मोठा परिचय सरांचा आहे. प्रयोग हे नेहमी दुसऱ्यावरच केले जातात. पावशे सर, आमचे मित्र पावशे सर आणि सरांचे सुपुत्र सुनीलराव यांनी आम्हाला ह्या प्रयोगामध्ये टाकलेले दोघांना. एका डॉक्टरने नव्याने दवाखाना सुरू केला होता आणि पहिल्याच दिवशी त्याच्याकडे एक पेशंट आलं आणि ऑपरेशन केस होती. त्या डॉक्टरला खूप आनंद झाला की आज आपल्याकडे पेशंट आलेला आहे, पहिलाच दिवस आहे, आपल्या दवाखान्याची सुरुवात चांगली होते. त्याने त्या पेशंटला ॲडमिट करून घेतलं. बाकीचं सगळं झाल्यानंतर त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि मग त्या डॉक्टरने ऑपरेशन थिएटरमध्ये एक हार लटकवून ठेवलेला होता. त्या पेशंटने पाहिलं, म्हटलं डॉक्टर साहेब हा हार कशाला आणला आहे? तो म्हटला ऑपरेशन जर सक्सेस झालं तर मला, आणि ऑपरेशन जर फेल गेलं तर हा हार तुला. तसं प्रयोग हे नेहमी दुसऱ्यावर होत असतात. यांनी दोघांनी आता आमच्या दोघांवर प्रयोग सुरू केलेले आहेत. पण हा प्रयोग आपल्या सगळ्यांच्या साथीनं, साक्षीनं आणि स्वर्गीय सरांच्या आशीर्वादानं आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना या निमित्तानं थोडंसं आध्यात्मिक चिंतन व्हावं ही सुद्धा एक अपेक्षा असते. सर खूप छान भजनं आपल्यासमोर म्हणणारच आहेत. त्यांचा गळा गोड आहे ते मला म्हणत होते म्हणा, पण मी माईक बंद ठेवून म्हणत होतो. कारण तिकडं गळा आहे, इकडं नरडं आहे. नरडं फक्त गिळायचं काम करत असतं आणि त्याच्यामुळं थोडंसं एक अध्यात्मसुद्धा या निमित्तानं आपण समजावून घेतलं पाहिजे. कारण काय होतं की नवनाथातले, आता नवनाथ पंथ हा आपला हिंदू धर्माचाच आहे बघा, पण नवनाथांची नावं आपल्याला पाठ म्हणता येत नाही किंवा सांगता येत नाही. पण आपण सगळेजण म्हणत असतो की गर्व से कहो हम हिंदू आहे. धर्माचा अर्थ समजून न घेता एखाद्या धर्माचा गर्व बाळगणं ही सुद्धा कितपत योग्य गोष्ट आहे
याचा विचार करण्याचं सुद्धा, याचं चिंतन करण्याचं सुद्धा मला वाटतं हे विचारपीठ आहे आणि तेही चिंतन या निमित्तानं आपण करणार आहोत. कारण देव कुणाला भेटला की नाही सांगता येत नाही. थोडी नावं आहेत अशी की रामकृष्ण परमहंसांना काली मातेचं दर्शन साक्षात व्हायचं, की जे स्वामी विवेकानंदांचे गुरु. त्याच्यामुळं डॉक्टर कुमार सप्तर्षी नावाचे समाजवादी विचारवंत आहेत, ते म्हणतात देव कुणाला भेटलाय, कोणी पाहिलाय? बरं, असं पण म्हणता येत नाही की देव नाही आहे. म्हणून त्यांनी एक सोपा मध्यम मार्ग काढलाय त्याच्यातून, की देव असू शकतो. आणि देव असू शकतो, देव आहे, तर त्याला जर भेटायचं असेल तर ती योग्यता रामकृष्ण परमहंसांसारखी आपल्याला तयार करावी लागेल. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना स्वामी विवेकानंदांच्या आईने एक सोपं काम सांगितलेलं आहे. तुम्हाला देव भेटो न भेटो, तुम्हाला देव बघायचा असेल तर तो कुठं बघितला पाहिजे, कसा बघितला पाहिजे? स्वामी विवेकानंद लहान असताना बंगालमध्ये दुर्गा मातेची पूजा, तो नवरात्रोत्सव फार मोठा असतो. स्वामी विवेकानंदांना आईने सांगितलं की जा आणि बाजारातून काली मातेची मूर्ती घेऊन ये. लहानगा स्वामी विवेकानंद म्हणजे त्यावेळचे ते नरेंद्र बाजारामध्ये गेला, त्याने काली मातेची मूर्ती घेतली आणि काली मातेची मूर्ती घेतल्यानंतर ती मूर्ती घरी घेऊन येत असताना समोरून एक बग्गी येत होती, त्याच्यामध्ये इंग्रज अधिकारी बसलेले होते. घोड्याची बग्गी एकदम वेगाने येत होती आणि एक 4-5 वर्षाची चिमुरडी पोरगी त्या घोडागाडीला आडवी गेली. त्या घोडागाडीचा धक्का तिला लागला असता आणि तिला दुखापत झाली असती, तिला जखम झाली असती. म्हणून त्या लहानग्या नरेंद्रानं काय केलं, आपल्या हातातली काली मातेची मूर्ती फेकून दिली आणि धावत गेला आणि खसकन त्या मुलीला पाठीमागे खेचलं. बग्गी आली त्या वेगानं निघून गेली, मुलीचे प्राण वाचले. सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या, छोट्या नरेंद्राचं सर्वांनी कौतुक केलं. परंतु नरेंद्र मात्र रडायला लागला, कारण आईने त्याला पाठवलं होतं बाजारामध्ये काली मातेची मूर्ती आणण्यासाठी. आणि ज्या कामासाठी आईने पाठवलंय ते कामच आपण करत नाहीये, काली मातेची मूर्ती आपल्याकडून फुटली आहे. याच्यामुळं नरेंद्र रडायला लागला आणि रडत रडत घरी आला. घरी आल्यानंतर आईने त्याला विचारलं की का रडतोस? तेव्हा घडलेला सगळा प्रसंग छोट्या नरेंद्राने आपल्या आई म्हटली की बाळ रडू नकोस, अरे देव आहे ना मातीच्या मूर्तीत नाही, देव माणसाने माणसातच पाहावा. म्हणून आपल्या सगळ्यांना देव जर शोधायचा असेल तर तो माणसात पाहिला पाहिजे. आणि तो माणसातला देव जर आपण शोधायला लागलो तर हळूहळू आपल्यातला मूर्तीतला देवसुद्धा सापडेल आणि आपल्या स्वतःमधला सुद्धा देव सापडेल. कारण हिंदू तत्त्वज्ञानामध्ये अहम ब्रह्मास्मी असंच म्हटलेलं आहे. कारण आपण सगळेजण आता अध्यात्म म्हणजे नेमकं काय, तर मन स्वच्छ करणं म्हणजे अध्यात्म आहे. आपल्या स्वतःचं मन स्वच्छ करणं याच्यासारखं दुसरं अध्यात्म नाही. त्याच्यामुळं थॉमस पेन नावाचा विचारवंत म्हणायचा की माय माइंड इज माय चर्च, माझं मन हेच माझं चर्च आहे. तेव्हा आपलं मन स्वच्छ करणं ही देवाला भेटण्याची पहिली अट असते. कारण तीर्थाला जाऊन देव भेटेलच हेही सांगता येत नाही. 60 वर्षापूर्वी कबीरांचा दोहा गाडगे बाबा आपल्या कीर्तनातून सांगायचे, जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी, जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी, दुनिया भाई दीवानी है पैसे की दुलदानी. तुकाराम महाराजांनी 360 वर्षांपूर्वी हेच सांगितलेलं आहे. तीर्थाशी जाऊन तो काय केले, तीर्थाशी जाऊन तो काय केले, चर्म प्राक्षळीले वरी वरी. तीर्थाला जाऊन तू काय केलेस, फक्त वरचं कातडं धुतलंस, पण आतलं आतडं धुवायचं राहिलं. म्हणून खऱ्या अर्थानं स्वतःचं मन स्वच्छ करणं, स्वतःचं अंतकरण स्वच्छ करणं हे अध्यात्म असतं. कबीरांनी 550 वर्षांपूर्वी हेच सांगितलेलं आहे, मलमल धोये शरीर को धोये न मन का मैल, मलमल धोये शरीर को धोये न मन का मैल, नहाये गंगा गोमती रहे बैल के बैल. असे गंगा गोमती न्हावून येणारे लोक बैलचे बैलच राहून जातात. हे 560 वर्षांपूर्वी संत कबीरांनी सांगितलेलं आहे. चक्रधर स्वामींनी तर 1200 वर्षांपूर्वी सांगितलं की ओखटे वागून गोमटे फळ प्राप्त होत नसते. तुम्हाला जर चांगलं फळ जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल तर शेवटी कीर्तनापेक्षा माणसाचं वर्तन महत्त्वाचं असतं. आज आपल्याकडं आपण झगडतोय नुसतं धर्माच्या नावाखाली, पण खरा धर्म आपल्याला समजलाय का याचा सुद्धा विचार या निमित्तानं आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. एक हिंदी शायर म्हणतो, कोई हिंदू
कोई सिख, कोई ईसाई है, कोई हिंदू, कोई सिख, कोई ईसाई है, सबने इंसान न बनने की कसम खाई है. सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर शेवटी धर्मनिर्माता हा माणूसच आहे. कार्ल मार्क्सने सांगितलं की रिलिजन नॉट मेक्स मॅन, मॅन मेक्स रिलिजन. माणसानेच धर्म निर्माण केलेला आहे, पण त्या धर्माचा खरा अर्थ समजून घेणं आणि त्या धर्मानुसार वागणं ही माणसाची जबाबदारी. आणि आपला भारत इतका ग्रेट आहे मित्रांनो की 4 धर्मांचं जन्मस्थान भारत आहे. हिंदू धर्माचं जन्मस्थान भारत आहे, बौद्ध धर्माचं जन्मस्थान भारत आहे, जैन धर्माचं जन्मस्थान भारत आहे आणि शीख धर्माचं जन्मस्थान भारत आहे. 4 धर्मांची जननी आपली भारत माता आहे. आणि म्हणून आपण त्याच्यातून पळवाट काढतोय. आता एक गुरु होते, ते गुरु आपल्या शिष्याला जप करायला शिकवत होते, नामजप. आणि नामजप शिकवणारा जो शिष्य होता त्याला बिडी ओढायचा नाद होता. मग ते नामजप झाला थोडासा आणि त्याला बिडीची आठवण आली आणि तो आपल्या गुरूंना म्हटलं, गुरुजी जप करताना बिडी ओढली तर चालेल का? गुरुजी म्हटले, अरे जप करताना कुठं बिडी ओढतात का? अजिबात चालणार नाही. मग पळवाट कशी काढतो आपण? त्यांनी तशी पळवाट काढली. तो म्हटला जप करताना बिडी ओढली तर चालणार नाही, मग बिडी ओढताना जप केला तर चालेल का? अशी पळवाट आपण धर्माच्या बाबतीत सगळे शोधतोय, अध्यात्माच्या बाबतीत शोधतोय. आणि म्हणून आपल्याला खरा धर्म समजावा याच्यासाठी संतांचं चिंतन आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. कारण काळ बदललेला आहे, काळ बदललेला आहे. आता 4थ्या क्रांतीच्या उंबरठ्यावर आपण सगळेजण आहे. 10,000 वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला, माणूस शेती करायला लागला. पहिली क्रांती झाली, तिला आपण म्हणतो कृषी क्रांती. 18व्या शतकामध्ये यंत्राचा शोध लागला, यंत्रयुग आलं, उद्योगधंदे उभे राहिले, तिला आपण म्हणतो औद्योगिक क्रांती. 1970च्या सुमारास संगणक आले, आपण तिला म्हणतो कॉम्प्युटरची किंवा संगणकाची क्रांती. आणि आता 4थ्या क्रांतीच्या उंबरठ्यावर जग उभं आहे. आता येते क्रांती AI च्या क्रांतीनंतर, आपल्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्रांतीनंतरची AI ची क्रांती, रोबोटची क्रांती आता येते. आणि म्हणून 4थ्या क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा असताना आपल्याला आपलं अध्यात्मसुद्धा मला वाटतंय घासून पुसून लख्ख करून घ्यावं लागणार आहे. बुद्धाला सुद्धा विचारलं होतं, तपश्चर्येमध्ये तू काय करत होतास? तेव्हा बुद्ध हसत हसत म्हटला होता की तपश्चर्या करत असताना मी तपश्चर्येमध्ये काय करत होतो, तर मी तपश्चर्येमध्ये स्वतःला शोधत होतो. तपश्चर्या याचा अर्थ साधा सोपा अर्थ 2500 वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला आहे. बुद्ध म्हणतात तपश्चर्या म्हणजे काय, तर तपश्चर्या म्हणजे स्वतःचा शोध घेणं. म्हणून वेगळं काही करायचं नसतं. अध्यात्म म्हणजे वेगळं काही नाही, तर अध्यात्म म्हणजे स्वतःचा शोध आहे. आज बघा सगळीकडे पॉश वातावरण आहे. आपण घालतो ते कपडे पॉश आहे, आपण खातो तो मेनू पॉश आहे, आपण फिरतो ती गाडी पॉश आहे. आता सगळं पॉश आहे. रस्ते पॉश, बंगले पॉश, घरं पॉश, गाड्या पॉश, कपडे पॉश, सगळं पॉश. पण तरी सुद्धा माणसं फ्रेश नाही आहे. माणसं मरतुकडी काय आहेत? याचं कारण आहे की माणसं आतून कुठंतरी हादरलेली आहेत, आतून कुठंतरी भेदरलेली आहेत. आणि त्याच्यामुळं सगळं बाहेरचं पॉश असताना आपण कुठंतरी मरतुकड्यासारखं जगतोय. आणि त्याच्यामुळं आता आपल्याला 2 ठिकाणी गर्दी पाहायला मिळते समाजामध्ये. पहिली गर्दी आहे मंदिरामध्ये जा, कुठल्याही मंदिरात जा तुम्हाला रांगाच्या रांगा दिसतील. आणि दुसरी गर्दी मंदिरालयाच्या समोर, तिथं जा, तिथेही तुम्हाला रांगाच्या रांगा दिसतील. दोन्ही ठिकाणी गर्दी कशासाठी गेली, तर दोन्ही ठिकाणी माणसं शांतीचा शोध घ्यायला जातात ते. परंतु मंदिरामध्ये गेल्यानंतर शांती मिळू शकते, परंतु मंदिरालयासमोर गेल्यानंतर शांतीच्या नावाखाली आपण गुंगी विकत घेऊन येतो आणि 4-8 तास आपण त्या गुंगीमध्ये राहतो आणि आपल्याला वाटतं की आपल्याला शांती मिळाली. म्हणून खरी शांती मिळायची असेल तर स्वतःचा शोध हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हटले की तुम्हाला देवाला भेटायचं असेल तर चला पंढरीशी जाऊ, रखमादेवी वरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान, संत महंता होतील भेटी, आनंदे नाचो वाळवंटी, ते तीर्थाचे माहेर, सर्व सुखाचे भांडार, जन्म नाही रे अनिक, तुका म्हणे माझी भाक, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. देव विठ्ठल देव पूजा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तीर्थ
विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल 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 माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निदान विठ्ठल निदान विठ्ठल निदान विठ्ठल निदान विठ्ठल निरंतर विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल नामा मने माझ विठ्ठल सापडला नामा मने माझ विठ्ठल सापडला नामा मने मज नामा मने मज नामा मने मज नामा मने मज विठ्ठल सापडला नामा म्हणे मज विठ्ठल सापडला सरे रे ग ग ग ग रे रे नामा मने माझा नामा मने माझा विठ्ठल सापडला नामा मने माझा विठ्ठल सापडला म्हणून कळी काळा म्हणून कळी काळा म्हणून कळी काळा पार पार नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल